सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांनी पुन्हा जनस्वराज्य शक्ती पक्षात घरवापसी केली आहे. मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या गटामध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांनी जनस्वराज्य शक्ती पक्षात पुन्हा प्रवेश केलाय. जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांच्या हस्ते देवमाने यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी समित कदम यांनी देवमाने यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आल्याचे सांगत आगामी महानगरपालिका निवडणुकीत जनस्वराज्य शक्ती पक्ष ताकदीने उतरून प्रभावी लढत देणार असल्याचे स्पष्ट केले. आनंदा देवमाने यांच्या पुनःप्रवेशामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद वाढणार असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली, मिरज, कुपवाड शहरातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता यावेळी व्यक्त केली जात आहे. आज आमच्या पक्षामध्ये आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंदराव देवमाने यांचा पुन्हा घरवापसी झालेली आहे. काही असणाऱ्या खालच्या लोकांच्या समज गैरसमजात काही गोष्टी घडलेल्या होत्या, पण एक कुटुंब असल्यामुळं पुन्हा आम्ही सगळे गुण्यागोविंदानं प्रभाग 7 मध्ये एकत्रितपणे देवमाने साहेबांच्या नेतृत्वाखाली जनस्वराज्य शक्ती पक्ष हा निवडणूक पूर्णपणे लढवायच्या तयारीमध्ये आहे. त्याप्रमाणे आम्ही सगळं आमचं नियोजन करतोय आणि विकासात्मक काम जे देवमाने साहेबांनी गेल्या 5 वर्षात आणि मधल्या काळात जेव्हा महापालिका बरखास्त झाल्यावरती जनस्वराज्य शक्ती पक्षाने जो भरघोस निधी आनंदराव देवमानेच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दिला, त्या माध्यमातून निवडणूक आणि प्रभागातल्या लोकांचा पूर्णपणे विश्वास हा विकासावरती आहे आणि आनंदराव देवमानेंचा हा अजेंडा, हा विकास एवढा एकच अजेंडा त्या ठिकाणी असल्यामुळे आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर ताकदीनं आहोत आणि लवकरच या बाबतीत आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादा, महायुतीचे समन्वयक असणारे शेखरजी निवडणूक प्रमुख शेखरजी इनामदार, त्याचबरोबर निरीक्षक असणारे आमदार अतुलबाबा भोसले, त्याचबरोबर आमच्या इथं प्रमुख म्हणून ज्यांची नेमणूक केली गेली ते मकरंदजी देशपांडे साहेब आणि इतर सर्वच लोकांशी मी त्या ठिकाणी या बाबतीतली मागणी करून आमचा हा कसं हा पुढं केला जाईल याचा प्रयत्न आम्ही सगळेजण चांगल्या पद्धतीने करून पक्षामध्ये ज्येष्ठ नेते डॉक्टर नादेवण्णा तुर्मे, समीर मालगावे, सर्वच प्रमुख मंडळी हा निर्णय ताकदीने पुढे घेऊन या प्रभागामध्ये अशा पद्धतीने जनस्वराज्य शक्ती पक्ष महायुती भारतीय जनता पार्टी पुढे चांगली निवडणूक केली एवढा आमचा सगळ्यांचा ताकदीने प्रयत्न असेल. स्वराज पक्ष माझे इतर पक्ष सोडून आलो. माझ्या काही नेत्यांनी आणि माझ्या काही कार्यकर्त्यांनी दबाव टाकला की साहेब आपण चुकी होतो आणि आपण पुन्हा जनस्वराज्यमध्ये जावं आणि जनस्वराज्यमधूनच उमेदवारी मागून ठरवावं असं आमच्या कार्यकर्त्यांचा सगळ्यांचाच दबाव मला आला. त्यानंतर पुन्हा आम्ही 2 दिवस चर्चा करून निर्णय घेतला की आपण खरोखरच संविधानाच्या बरोबर आणि सावकारांच्या बरोबर राहिलं पाहिजे. त्यामुळे आमच्या सगळ्यांचा कार्यकर्त्यांचा उद्रेक होऊन पुन्हा जनस्वराज शक्तीमध्ये प्रवेश केलेला आहे. भविष्यात मी जनस्वराज पक्षाकडे निवडणूक आहे आणि यापुढेही जसं मागं 5 वर्षात काम केले, 15-20 वर्ष आम्ही या भागात आहे, त्यामध्ये जनस्वराज शक्ती पक्ष हा वाढण्याचा प्रयत्न मी सदैव करत राहील. या निमित्ताने पाहिजे तसंच ठरल्याप्रमाणे जनस्वराज्य शक्ती पक्ष हा महायुतीतला घटक पक्ष असल्यामुळे त्याबरोबर भारतीय जनता पार्टीबरोबर असणारी आम्ही राज्यातली आघाडी मागच्या नगरपालिका कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि इतर जिल्ह्यातल्या नगरपालिकांना जनस्वराज्य शक्ती पक्षाचा भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे पाठिंबा होता. आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर पक्षाचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय डॉक्टर आमदार विनीत गोरे सावकार साहेब आणि चंद्रकांत दादांबरोबर आणि इतर सर्वच नेत्यांशी चर्चा करून लवकरच हा सगळा निर्णय आणि समाधानकारक आम्हाला सगळ्या जागा द्यायचा त्या ठिकाणी आश्वासन आम्हाला चंद्रकांत दादांनी केलेलं आहे. त्यामुळे आमची अडचण नाही आहे आणि आम्ही सगळेजण त्याप्रमाणे कामाला लागलो.